नमस्कार मंडळी, जय शिवराय. आपण आहोत महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयाच्या बाहेर आणि जगभरात काय चालू आहे ते आपल्याला कल्पनाच आहे. अमेरिका, इस्रायल, इराण युद्ध चाललं आहे. एनर्जी क्रायसिस चालू आहे जगभर. तसंच भारतातही चालू आहे. गॅस सिलेंडर मिळणं मुश्किल झालेलं आहे. त्यात अजितदादांच्या घातपाताचा अजूनही काही छडा लागलेला नाही आहे. तपास चालू आहे आणि हा सगळा सावळा गोंधळ चालू असताना खरात प्रकरण बाहेर आलेलं आहे. आता अनेक जण सोशल मीडियामध्ये त्या खरात प्रकरणाच्या वेगवेगळ्या बातम्या बघण्यात जनता बिझी आहे. मात्र मी तुम्हाला बेस्ट प्रशासनाची, परिवहन विभागाची एक बातमी आज करतोय. मी अगदी नरिमन पॉईंटला असलेल्या मंत्रालयाच्या समोर एक बस उभी आहे आणि ती पंक्चर झालेली आहे आणि पंक्चर झालेली बस मंत्रालयाच्या समोरच आहे. किती अशोभनीय गोष्ट आहे नाही, परंतु ते सरकार काही कबूल करणार नाही. जसं सिलेंडरचं शॉर्टेज आहे ते जर कबूल करत नाही आहेत सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आणि सरकारमधले मंत्री, तर वस्तुस्थिती कबूल न करण्याची ती एक पद्धतच आहे नाही. सो मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो आणि तुम्हालाही मी बस दाखवतो. हा बघा, टायर पंक्चर झालेला आहे आणि जाहिरात मात्र मजबूत आहे. त्याच्यावर साऊथ एशिया प्रीमियरची मोठी जाहिरात आहे. बेस्ट प्रशासनाला मोठा महसूल मिळतो या जाहिरातीमधून. परंतु कप परेड बॅकबे डेपोकडून नरिमन पॉईंटकडे मंत्रालयाच्या दिशेने येणाऱ्या रस्त्याच्या या जंक्शन कॉर्नरलाच या पंक्चर असलेल्या बसला उभं करावं लागलं आहे. हे किती लज्जास्पद आहे बेस्ट प्रशासनाच्या दृष्टिकोनातून आणि परिवहन, राज्याचं जे परिवहन खातं आहे त्यांच्या दृष्टिकोनातून. सो बेस्टचे प्रशासक जे मुख्य व्यवस्थापक असतात, IAS अधिकारी ते, आणि परिवहन विभागाचे मंत्री महोदय, सरनाईक साहेब याकडं लक्ष देतील का? आणि मुळातच भंगार झालेल्या बसेस या कुठल्या कुठल्या BSTच्या डेपोंमध्ये सडक पडलेल्या आहेत त्याचा काही अकाउंट ऑडिट नाहीच आहे. परंतु मुंबईच्या रस्त्यावरती अनेक ठिकाणी तुम्हाला या अशा पंक्चर झालेल्या, बिघडलेल्या, नादुरुस्त, मध्येच बंद पडलेल्या अनेक बस तुम्हाला उभ्या असलेल्या तुम्ही बघत असाल. एकेकाळी आशिया खंडातलं सगळ्यात मोठं आणि नावलौकिक मिळवलेलं हे पब्लिक ट्रान्सपोर्ट आज अगदी खिळखळं झालेलं आहे. आणि हे पब्लिक ट्रान्सपोर्ट खिळखळं होण्यामागे कोण कोण जबाबदार आहेत? त्यांना काही शासन होणार आहे का, की हा पद्धतशीर प्लॅनच होता? हा खरा सवाल आहे. माझ्या मागे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आहे, VIP वास्तू. तसेच हा सचिवालय जिमखान्याचा हा भाग आहे. सचिवालय जिमखाना जिथे IAS अधिकारी, सगळे प्रशासकीय अधिकारी जिममध्ये येतात आणि अगदी त्या सचिवालय जिमखान्याच्या बाहेरच ही नादुरुस्त अवस्थेत असलेली बस उभी आहे. माफ करा, मी छोटीशी दुरुस्ती करतो. ही बस BST प्रशासनाची नाही आहे, NMMTची आहे, नवी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत. पण BSTची काय त्यामुळे जी सत्य आणि सद्य परिस्थिती ती काय बदलणार नाही आहे. तर नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, परिवहन खात्याचे अधिकारी याकडे लक्ष देतील का? मुंबईतल्या बेस्ट प्रशासन असो, नवी मुंबई महानगरपालिकेचा परिवहन विभाग असो, ठाण्याची बस सेवा असो किंवा पिंपरी चिंचवड पुण्याची बस सेवा असो, हे जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्याच्याकडं गांभीर्याने आता तरी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक लक्ष देतील का? हा खरा सवाल आहे.